ऐक ना, मला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं होतं. लोक म्हणतात त्यामध्ये चांगले रिटर्न मिळतात. हो मिळतात खरं. मार्केट पडलं तर काय करायचं? हो ना, आणि नेमकं आपल्याला त्याच वेळी पैसे हवे असतील तर कोण देणार? हा ना, ते पण आहेच. आणि ते पण पर्सनल लोन घ्यायला गेलात तर हो. किती टक्के, आणि मग इन्व्हेस्ट करून काय फायदा आहे? तेच तर, म्हणूनच तर म्युच्युअल फंडची भीती वाटते यार. नेमकी हीच भीती आपल्या सगळ्यांना वाटत असते की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केले आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा गरज असेल ते आणि पैसे काढायला जाऊ तेव्हाच नेमकं मार्केट पडलं तर लॉस बुक करायचा? नक्कीच नाही. अशा प्रकारची रिस्क आपल्याला नक्कीच मॅनेज करता येते, ती सुद्धा तुमच्याच पोर्टफोलिओवर सिक्युअर्ड लोन घेऊन. तुम्हाला जास्त इंटरेस्ट रेट घेऊन पर्सनल लोन घ्यायची अजिबातच गरज नाही. तुमच्या गरजेसाठी लागणारे पैसे तुम्हाला या सिक्युअर्ड लोन मधनं नक्कीच उभे करता येतील. हे सिक्युअर्ड लोन तुमच्या इन्व्हेस्टेड अमाऊंटच्या 50% तुम्हाला घेता येतं. म्हणजे 50 लाख जर तुमचे इन्व्हेस्टेड असतील तर 25 लाखापर्यंत तुम्हाला हे लोन घेता येतं, तेही 10% आणि काही तासातच. म्हणजे अगदी 2 ते 3 तासात पैसे तुमच्या अकाउंटला येतात. आता होतं असं की तुम्हाला तुमच्या गरजेसाठी पैसे अवेल होतात, ते सुद्धा कंपाऊंडिंग इंटरेस्ट रिटर्नचा जर्नी न ब्रेक होऊ देता. म्युच्युअल फंडचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता साधारण 12 ते 15% रिटर्न आपल्याला कमावता येतात लॉंग टर्म मध्ये. आणि तुमच्या शॉर्ट टर्म गरजांसाठी जर अचानक पैसे लागलेच तर तुम्हाला या लोन मधनं पैसे अवेल करून घेता येतात. आता हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल, काय 10% लोन, आणि ते पण 2-3 तासात? म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ब्रेक होणार नाही हे तर चांगलंच आहे, पण त्यासाठी लोन? तर आम्ही म्हणतो कळतंय पण वळत नाही.